काल तुरीमधलं ठिबक जमा केलं होतं आणि आज आम्हाला तूर कापायची आहे आणि संध्याकाळच्या टायमाला मित्रमंडळांची पार्टी. व्हिडिओला लाईक आणि फॉलो केलं नसेल तर पटकन लाईक फॉलो करून घ्या. सकाळचे 10-11 वाजले होते. घरची मंडळी सर्वजण तूर कापणीसाठी आलेले होते. शिव आणि मी पण. तूर कापणी सुरू सुद्धा झालेली होती. नंतर शिव काय म्हणतो बघा. चॉकलेट. वहिनी अश्विनी, मी, आई, कावेरा अक्का आणि दादा आम्ही एवढे जण तूर कापणीसाठी आलेलो होतो. जोर तोवर खालच्या वावरातली तूर कापणी सुद्धा झाली आणि आता वरच्या वावरामध्ये आम्ही आलो होतो. आता पूर्ण तूर कापणी सुद्धा झाली. कसं आहे ना, शेतकरी बनणं काही सोपं नाही. शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं बरं का. तूर कापणी करू करू हाताला फोड सुद्धा आले होते, म्हणून पाण्यामध्ये हात ठेवले. आता सर्वांचं आवरलेलं होतं. घरी निघायची तयारी चालू होती. जेवणासाठी आणलेले डबे, पाणी पिण्यासाठी आणलेली कॅन सर्व गोळा करून घेतलं. वेळ न गमावता आम्ही आलो होतो सप्रा वरती. आलो तर हे काय, जीव तर लहान पण दहाड मोठी होती. घरी आलो आणि मस्तपणी एक कणूस खाऊन टाकले. आपल्याला कणूस लय आवडतं बर का. मित्रमंडळांचा फोन आला की आपल्याला पार्टी करायची. पटापट पार्टीच्या ठिकाणी गेलो, पण हे भाऊ कोणावर रागावले होते काय माहिती. पार्टी चालूच होती पण हळदी कुंकू कुठून निघालं काय माहिती. योगेश भाऊला कुंकू कुठे सापडलं आणि योगेश भाऊंनी सर्वांना कुंकाचे टिपके लावून दिले. कोणी म्हणत होतं लावा, पण कोणी म्हणत होतं मी नाही लावत. योगेशनं तर कोणी लावो किंवा न लावो सर्वांना टिके लावून दिले. दुसऱ्या बाजूला रामभाऊ भाजी शिजवण्याचं काम करत होता. रामभाऊचं पण स्वागत करण्यात आलं. आता पार्टीत कोण कोण हजर होतं आणि कोण कोण गैरहजर होतं म्हणून सर्वांचे चेहरे व्हिडिओ मध्ये घेतले. कसं आहे ना, आता जे पार्टीत आले नाही दुसरी पार्टी त्याच्याकडून असेल. अच्छा ठीक आहे. भाऊंनी तर आपल्याला कुंकाचा लय मोठा टीका लावून दिलेला होता. रामभाऊ म्हणतो झाली बर का भाजी. भाजी बनवायचं काम रामभाऊ भरत यांच्याकडेच असतं बर का. अशा प्रकारे मस्तपणे भाजी झाली होती. भुसार महाराजचे व्यापारी विष्णू शेठ सुद्धा आले होते. वेळ न गमावता सर्वजण जेवणासाठी बसले होते. आणि हो, आमची पार्टी लय खास असते. म्हणजे आमच्या पार्टीमध्ये कोणीही दारू सिगरेट घेतच नाही, म्हणून आमची पार्टी लय भारी असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि असेच गावाकडच्या गोष्टी पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.